अरे वा, आज तुम्हाला तुमच्या वहिनींची काही कामं नाही येत वाटतं. असते की. मग तुम्ही तुमच्या वहिनींची कामं करा, मी माझं करते. हो, हात कशाला धरला? हात सोडा. वहिनींचं काम करत असते मी. मग जाऊन वहिनींचं काम करा. माझा हात कशाला धरला? तेच तर करत असते मी. काय वहिनींनी माझा हात पकडायला सांगितलंय? हात नाही, वहिनी तुम्हाला पटवायला सांगितलेलं असते. आणि आता पटवायचं म्हणलं तर ते हात धरायला नको काय? त्याचा गावपणा करू नका तुम्ही. हात सोडा, मला उशीर होतोय. ते असं काय करता? ते एकदा माझा हात सुटला होता बघा, परत सोडायला सांगू नका. पण मला ग्रामपंचायतीत जायचंय, त्याचं काय? ते माझी पंचायत होती, त्याचं काय? तुमची कसली पंचायत? ते असं काय तुम्हाला माहितच नाही? काय ते काय म्हणजे ते आदेश दिलेला असते वहिनींनी. ते कधी नाही ते वहिनींनी चांगला आदेश दिलेला असते, ते बी आयुष्यात पहिल्यांदा. तर मग ते पाहायला नको काय? आलेत मोठे वहिनींचा आदेश पाळणारे. सोडा हात नको. काय करता हो तुम्ही? ते बघ, ते पप्याचा मॅटर मिटवलेला असते आणि ते जरा टाइम मिळालेला असते, तर तुम्ही असं करता काय? अहो, तुम्ही त्या परेश पाटलाशी जास्त कठोर वागू नका. गावात बांधून ठेवलं ना त्याला, हे काही फार बरं नाही. ते मला मारायला निघाला होता तो. 2 वर्ष आपल्याला लांब ठेवलं की त्याने, तरी बी त्याला माफ केलेलं असते मी. काय किती बी झालं तरी मी राहणार असते, म्हणून त्याला माफ केलं असते. काय म्हणते ते गावचं एवढं नुकसान केलं की त्याने, जरा गावाला मजा घेऊ दे की त्याची. बरं, पण त्याचं काही बरं वाईट होणार नाही याची काळजी. ते तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते बघा, मी असते. बरं चला, मी निघते, मला उशीर होतोय. ते वहिनीचा आदेश नंतर नंतर. सुट्टी गेली. का डोळे फुटलं का तुमचं? आमचं नाही, बॉलच फुटल्यात. पप्पादा बॉल टाकी. पप्यादा काय रे? लय लय चरबी वाढल्या का तुमची? माननीय परेश पाटील म्हणायचं. मान्य परेश पाटील, बॉल टाक जरा इकडं. अरे तर कुणाला करतोस रे पिल्ल्या? होय तू मान्य म्हणा लावला म्हणून मान्य म्हणतो. तू आवाज म्हणा असं कुठे सांगितलेलास मला? आणि सांगितलास तरी पण म्हणणार नाही. राजवर आम्ही रानात आला बोललो नाही तर तू की झाडकी पत्ती रे जाडिया. पत्ती कुठं? झाडाच्या खोडाला बांधलाय. झाडावर असता तर पत्ती. मग आता काय म्हणायचं? आता आळी म्हण आळी. तुमचं घरी जीवच घेतो मी आता. जीव बिव घेतलास तर चांगला सोडून आता देतो बघ. तुझी ही हिंमत सोड नुसतं. आजवर 1000 तर रानात आला म्हटलंय आणि तू की झाडकी आळी रे. एकदा सोडा रे मला, मग जीवच घेतो तुमचा. हिंमत असेल तर सोड की. सोडून दाखवतो, थांब तुला सोडतो त्याला. थांब. बघ, आम्हाला रानात सोडायला लावाय नाही, तेव्हा आम्ही काय सोडणार नाही. इथंच थांबतो, आम्हाला आता घेऊ दे. चला रे. अरे आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? तू ग बस. तू गप. गे पंड्या 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 इकडे 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 पंड्या. अरे केवंड्या. काय परेश पाटील, कसं काय? मिंचा भजी खालास? लय बेस्ट आहे. एकदम कुरकुरीत कुसकुशीत. मग पप्प्या तुला सांगतो, भजीच्या वासाने घमघमाटानं तोंडाला एवढं पाणी सुटलं म्हणून खायला घेऊन आलो. मिंचा मला एक दे की. असं म्हणतो माझा मित्र बघ दे. मिंचा, भडकलेल्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्यात, नरकात जातोय म्हणा. मिंचा, ते मी भडकलेलो नाही, मग मी चिडलेलो बी नाही. लय शांतपणे विचारतो तुला. मिंचा, मला एक भजी देतोस? बघ बघ बघ, माझं काळीच किती मऊ आहे बघ. होय होय. दे. मिंचा, हे बघ, मऊ आणि गोड काळजाच्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्यात. तापट होतोय म्हणा, भडकतोय. हे बघ, तुला नरकात पाठवून पाप करून मी कुठं नरकात जाऊ? त्यापेक्षा असं कर, तू तुझी तपश्चर्या चालू ठेव, मी भजी खातो.
माझं बी दिवस येतील रे एक दिवस. एकदा इथं सुटू दे रे, मग तुझं कसं भजन करतो बघ. वाट बघ, आता गावात तुला कोण बी घाबरणार नाही. आता आमचा रागा आला. तो राणा झाला शाना. एकदा आम्हाला हिथनं सुटू दे रे, मग त्या रानात शानपण कसं शेणात घालतो बघ. आता कशाला शेणाच्या गोष्टी करतो रे, शेण खाऊ तोंडाच्या. गप खाऊ दे मला. गप खाऊ दे की म्हण. मला इथं बांधून तो राणा तिकडं मजा करायलाय. एकदा इथनं सुटू दे, मग धावतो त्या रानाला. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. आता कसं वाटतंय? भजी खाऊ वाटतंय. अंजलीबाई, अंजलीबाई, तुम्ही हा. काय झालं? ते मी लई विचार केला बघा. कसला विचार? कसं अंजलीबाई, ते कधी नाही ते सुट्टी मिळाली बघा. ते म्हटलं वाय कशाला घालवा सुट्टी, तो जाऊ की आपण. थांबा. नाही, मी आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता. ते आधी सांगितलं होतं की तुम्हाला. बरं ठीक आहे, ते आता परत सांगते तुम्हाला. ते सुट्टी असते, जाऊया आपण. नाही हो, असं कसं जाणार? आणि आता मी ऑफिस मध्ये आले ना, मग मला काम करावंच लागेल. सुट्टी नाही मिळणार. तुम्ही जा. नाही, ते हो दादा, ते आज इकडे कसं काय? ते दाखवायला चल. होय काय? बरं, ते मी काय म्हणते, ते दाखला उद्या घेतला तर चालणार नाही काय? हो चालेल की. तुमचं काम होतं माझ्याकडे. हा, मी एक काम करायचं, ते आज जायचं आणि अंजली बस सांगायचं बघ. ते आज तुम्ही काम करायचं नाही, ते सुट्टी घ्या. असं कसं सांगायचं? कसं म्हणजे ते माझ्यासाठी. हा, पण ते माझं नाव सांगायचं नाही. ते करणार काय? राहणार करणार की. तुमचं काम करायला कोणाचं करायचं? बरं ठीक आहे, मग जा. आज लवकर आलात तुम्ही? होय, अहो तुमचीच वाट बघत हो. नमस्कार. नमस्कार तात्या. काही काम होतं? नाही काय काम नाही, आज तुम्ही सुट्टी घ्या. काय? नाही हो, आज महत्वाची काम आहेत मला. नाही नाही, आज काय काम नाही बघा माझं. माझं काम उद्या बघूया. हा. ठेव. हो, ह्यो काय सुट्टी घ्यायला सांगतोय? जाऊ दे, बसा. अच्छा, ते अंजली बसने जाऊन सांगायचं की तुम्ही आज काम करायचं नाही, तुम्हाला सुट्टी. हा सांगतो की. जा सांग, जा. अंजली बहिणी, हा? मी काय म्हणतोय, हा. आज तुम्ही सुट्टी घ्या. का? अहो आज मुहूर्त चांगला नाही, घ्या सुट्टी. हा. मॅडम, मी काय म्हणतो, हा. आज काही काम नको, तुम्ही सुट्टी घ्या. हा? पण कशाला पाहिजे राहणार सुट्टी? हे माझं लय महत्वाचं काम असते. महत्वाचं काम? उद्या आलं आलं आलं, लक्षात आलं लक्षात आलं. आज अंजली वहिनींनी सुट्टी घ्यायची. ओके. अंजली वहिनी नमस्कार. मी काय म्हणतो अंजली हा? वहिनी, सगळं कामकाज आज मी बघतो, तुम्ही आज सुट्टी घ्या. का? तुम्ही सुट्टीवर असताना सगळी पंचायत हँडल करता आली पाहिजे हो मला. अनुभव महत्वाचा आहे, अनुभव पाहिजे ना. तुम्ही सुट्टी घ्या. मला एक कळत नाहीये, आज सगळेजण मला सुट्टी का घ्यायला सांगतायत? अहो मला पण काय गणित कळना झाले. ते कधी नाही ते सुट्टी मिळाली बघ. ते म्हटलं वाय कशाला घालवा सुट्टी, तो जाऊ की आपण. थांबा. नाही, तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता. ते आधी सांगितलं होतं की तुम्हाला. बरं ठीक आहे, ते आता परत सांगते तुम्हाला. ते सुट्टी असते, जाऊया आपण. हा, आलंय लक्षात माझ्या. धुरपा मावशी, तुम्ही बाहेर नव्हतात ना, म्हणून तुमच्या लक्षात आलं नाही. काय सचिन भाऊजी, अवधूत भाऊजी? म्हणजे बाहेर एक बिनकामाचा माणूस बसलाय, तो कामाच्या माणसांना सुट्टी घ्यायला सांगतोय. काय? थांबा.
बुवा तात्या की आज जायचं आणि अंजलीबाईंना सांगायचं की आज सुट्टी घ्या म्हणून. काय सुट्टी केला वाक्य हो हे तुमचं ते कानातलं या ते काय सांगायचं की सुट्टी सुट्टी हा काय सांगायचं ते मी काय म्हणते ते काय सांगायचं. अंजलीबाईंना सुट्टी घ्यायला सांगायचं. हे, तुम्ही कसं काय ओळखला. कारण मी तुम्हाला बरोबर ओळखते. हरी तात्या तुम्ही आज जा मी आले. जेवर ऐकायला आलं काय चाललं. आता तुम्ही ओळखलं तर घेऊन टाकायचं किंवा सुट्टी. हो तात्या ओ, ते आतमध्ये- अहो नाही काही नाही. अहो, गप्पा बसा की काय चाललंय तुमचं. मी अशी अचानक सुट्टी नाही घेऊ शकत. का ते गावातल्या कोणत्याही माणसाला सांगितलं तर ते ऐकत असते माझं. मग तुम्ही का नाही ते सरपंच पाहिजे जरासा टाइम मागते मी हे बी तुम्हाला देता येत नाही. हो का मग ठीक आहे. मग सरपंच बाईंना ऑफिशियल अर्ज करा. मग अर्जाचा विचार करण्यात येईल. आता मी काम करते. अर्ज आल्यावर बघू काय ते. हो अंजलीबाई अर्ज बरकत कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. काय झालं बंड्या. पप्प्याला बांधून घातले. कर्माचं फळ रे बाबा कर्माचं फळ. तुला पण पाहिजे काय. नको सच्या नको. मग बघ पप्प्याला सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. दुसऱ्या कुणाला सोडवायला सांगायचं नाही. जर सोडवायला सांगितलंस तर तुला त्या झाडाला बांधून टाकणार. जैसे त्याचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे त्याचे कर्म त्याचे. अरे कुणी सोडवतं काय रे मला. सोडवा रे मला सोडवा. या माननीय परेश पाटलाला कुणीतरी सोडवा. आता 1000 रुपये देतो पाहिजे तर सोडवा रे. कशी आहे तब्येत आता. बिस्किट पुडा नारळ पाणी आणलं नाहीस. कशाला ते. मग दवाखान्यात असल्यासारखं काय विचारायला लागल्यास. सोडू मला आधी. तुम्हाला सोडायचं नाही असं गावकऱ्यांनी ठरवलंय. अगं बाई तुझं कपाळ एकदा पांढरं झालं तर कोण येणार नाही का तुझ्या मत्तीला. नवरा आहे मी तुझा. सोडू मला. सुरके हे बघ मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडू. सुरका तुझ्या पाया पडायसाठी म्हणून तरी सोड मला. नाही असं ऐकणार नाहीस तू. मी आता मी आता माझा श्वास रोखून धरतो आणि मरतोच इथं आता. हे बघ वहिनी वहिनी अहो काय करताय. अहो गाव गोंधळ सगळं. काय काय अहो त्यांनी श्वास रोखून धरले. जातील किती ढगात. पप्प्याला हे काय करताय तुम्ही. का वहिनींचं कपाळ पांढरं करताय. वहिनी पप्प्याला सोडला तर गाव सगळं ताणून ताणून मारल. अजिबात सोडू नका. बंड्या मी इथं असा राहिलो तर काय जिता राहणार आहे काय. नाही 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 मी माझा श्वास रोखून धरणार आणि मरणारच आहे. सुरके तुझं तू बघ बाई काय ते. हो वहिनी पप्प्यादाच काय ऐकू नका. तो राणादा पप्प्यादाला सोडणार नाही. तुम्ही अंजीर वहिनीसनी साकडं घाल. त्या ऐकतील तुमचं. कुकू वाचव म्हणा तेव्हा पप्प्यादा सुटतील. हो अहो पण अशा चुकीच्या माणसासाठी कसं साकडं घालू मी अंजलीबाईंकडे. सुरके आता मी तुला खरं आणि मनापासून सांगतो. मी चांगला माणूस झालो. आजपासून सुधारलो मी आता. पप्प्यादा आमचं सुधारले. हे बघा वहिनी थांब जरा.
सुरका, आजपासून मी खरंच सुधारलो. कुणाला कधी त्रास देणार नाही, कुणाशी चुकीचं वागणार नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो मी. फक्त माझ्यासाठी तेवढं तर जाऊन अंजली बाईला साकडं घाल. अंजली बाईंनी सांगितलं की राणादा नक्की ऐकणार बघ आणि मला इथे येऊन सोडवणार. हा, जाशील ना? एखादा सुधारायची संधी द्या म्हणा पप्प्याला. हेच शहाणपण आधी सुचलं असतं तर. मला मान्य आहे सुरके, या सगळ्या गोष्टीला माझ्याकडनं उशीर झालाय, पण आता सुधारलोय की नाही? हा, जा खरंच अंजलीबाई जाऊन साकडे घाल. जा वहिनी जाऊ तुम्ही. हे गिर ठीक आहे. हे अर्ज आहे ना. हे सचिनरावाच्या घरासमोरील गटाराची हे काय घेऊन आलाय? अरे तुला सरकारी अर्ज पाहिजे ना. अरे ह्यो असा गटारीचा. मग डोसक्याच्या. अरे अंजलीबाईंसाठी लिहायचं असतंय बघा. ते कसं असा प्रेमाचा पाहिजे. जा ते जरा विचार कर. ते डोकं चालेल जरा. जा. अरे राणा, ए तू काय बी बोलू नका. तू गप बस. आधी तिकडे माझं डोसकं फुटलंय. काय मरदा, त्या पप्प्याने एवढ्या जोरात टाक्या आणली डोसक्यात, तरी डोसकं फुटलं नाही तुझं. अरे नाही मर्दा, म्हणजे साधा अर्ज लय डोसकं फुटायला लागलाय बघ. राणा, अंजली बनीची काय तू आज अर्ज लिहितोस होय रे? एक काम कर, सगळ्यात पहिल्यांदा आपण पत्र लिहिलं होतं तेव्हा काय केलं ते ध्यानात आहे काय? बरकत. अरे मर्दा, त्या टायमाला दोघांना बी लिहिता वाचता येत नव्हतं, पण आता येतंय की रे. अरे मग सोपंच आहे की. नाही नाही, अंजलीबाईंनी पत्र लिहायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. तुला अर्ज लिहायचाय का पत्र लिहायचंय? ते आत्ता अर्ज मागितलाय. मग सोपंच आहे की. हे बघ, माननीय पासून सुरुवात करायची. बरकत. मग माननीय अंजलीबाई गायकवाड, सरपंच दौलतवाडी, सुट्टी काढून जरा टाइम द्यावा असा अर्ज करत आहे. तरी आमचा अर्ज मान्य करावा ही विनंती. लिहू, उगाच मला टाइमपास करत बसलाय. सोपा अर्ज नाही रे मर्दा. ते कसं आहे, असं ते सरकारी अर्ज लिहिण्यात काय पॉइंट नाही बघ. अरे आता सरकार दरबारी अर्ज जाणार आहे म्हणजे तसंच लिहायला पाहिजे की. लिहिलंय बरकत. हे अर्ज कसा असा लिहिला की नाही की असा लगेच मान्य झाला पाहिजे बघ. हा, म्हणजे ते कळकळीचा अर्ज पाहिजे. मग ठीक आहे, तुमच्या हातापाया पडतो असं लिहू. नाही अर्ज मान्य केला तर जीवच देतो असं काय पाहिजे लिहून टाक. अरे कडोस त्याच्या तुझ्या मेंदूला की नाही गंज लागला बघ. गंज व काय बी बोल नकास. काय ना, तुझ्याच मेंदूला गंज लागलाय म्हणून तुला काय सुचन झालंय बघ. होय की रे, ते लय दिवस झाला ते अंजलीबाईंसाठी काय बी लिहिलं नाही ना व. ते म्हणून तसं होतंय बघ. बरकत, काय ते गंज निघाला बघ. मतलब? हे मतलब आता सांगते बघ तुला मी. हा. ते अर्ज असा लिहायचा, ते, प्रिय अंजलीबाई. माननीय अंजलीबाई. ते बरं बाबा, ते तू म्हणताय तसं बघ. ते माननीय प्रिय अंजलीबाई. हा, अंजलीबाई ते कसं असते बघा. ते नात्यामध्ये ते वेळ दिला पाहिजे, आणि वेळ दिला नाही तर ते नात्याला असा गंध चढत जाते बघा. बरं, म्हणून ते नात्याला वेळ देणं महत्वाचं असते. बरकत, हे असा अर्ज लिहिला का नाही त्याचा असा लगेच बघ, असा लगेच अर्ज मान्य होणार. गॅरंटी असते आपली. लिहतो आता. तू जात. अरे अर्ज लिहू की. ते मी लिहित आहे, तुझा. अरे पण मला मळ्यात कोण सोडणार? ते जवळच असते. जा की तू तुझा. राणा असं काय सोड. अरे जा म्हणतो की. वारे वा, गरज चोराने वैद्य मरो. बरं आहे तुझं. जातो का?